निवडणूक आखाडा। कोणाची होणार काट्याची टक्कर? कोण मारणार बाजी? कोण बनणार राजकीय पटलावरचा राजा? राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त लाईव्ह 24 तास। त्यानिमित्ताने आज या ठिकाणी कोल्हापूरमधील शहरातील पाचगाव येथील कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। पाहूयात आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया। इलेक्शनचं जर झालं म्हटलं तर मोदी सरकारचं आता लाट ही का आहे की त्यांनी केलेली ही पोस्ट होते। हा जो जनसमुदाय बघताय तो मोदी सरकारनं आजपर्यंत कुठल्या योजना लावलेल्या आहेत या भारत देशामध्ये। शेतकऱ्यांसाठी असू दे, उज्ज्वल योजना असू दे, घरेलू गॅस, म्हणजे ज्या अर्थी महिलांना बाहेर चुलीवर जेवण करायला लागत होतं, आता मोफत सबसिडीत मोफत त्यांनी सिलेंडर दिलं सर्व। तर ह्याच्या अगोदर कधी तुम्हाला मोफत सिलेंडर टाकी अगर मोफत तुम्हाला शेगडी मिळालेली का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। परंतु आता या मोदी सरकारनं आपल्याला असं केलं की त्यांनी आपल्या प्रत्येक गरीब कुटुंबाला मोफत सिलेंडर आणि मोफत शेगडी देण्याचं काम करून त्यांना रेग्युलररित्या एक ठरलेला दर आहे त्याप्रमाणे त्यांनी दिल्याचं काम। संजय मंडलिकांविषयी काय सांगू? सन्माननीय संजय मंडलिक साहेबांचं जरी झालं तरी ते प्राचार्य आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाचं कैलासवासी सदाशिवराव मंडलिक साहेबांनी जे पेरलेलं रोपटं आहे त्यांनी अतिशय सुंदर असं, म्हणजे जो गड इंग्लज भाग हा सगळा पूर्ण भाग आणि हा शिवाजी पेठेत पण त्यांनी इतर राहत होते, भाड्यानं राहत होते। त्यांनी सर्वसामान्यांची, जो शेतकरी आहे, वंचित आहे, त्यांच्या जी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।